मैत्रिणींनो, आज आपण कोलमी शेंगाची आमटी करूया। मी पाव किलो सोललेली कोलमी घेतली आहे आणि ती सुरीच्या साहाय्याने त्याचा मधला दोरा काढून घेतला आहे। कोलंबी मी 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे। आमटीसाठी लागणारे साहित्य: 4 बेडगी मिरची, 1 टोमॅटो, 1 कांदा, थोडीशी चिंच, 4 लसूण पाकळ्या, थोडेसे धने, 1 कप ओले खोबरे आणि शेवग्याच्या उकडलेल्या शेंगा, साफ केलेली कोलमी। खोबरे, लसूण, धने, कांदा, टोमॅटो, लाल मिरच्या, हळद व थोडेसे पाणी घालून बारीक वाटून घेणे। एका टोपात थोडेसे तेल घेऊन त्यात कढीपत्ता व थोडासा कांदा परतून घेतला। वाटलेले वाटण फोडणीत टाकून मिक्सरच्या भांड्यात थोडेसे पाणी घालून ते पाणी सुद्धा त्या टोपात आपण घालून घेऊया। ढवळून घेऊया आणि थोडेसे त्यात पाणी घालूया। आता मी त्यात उकडलेल्या शेंगा घालून ढवळून घेतल्या। त्यानंतर साफ केलेली कोलमी घातली व ढवळून घेतली। थोडीशी उकळी आल्यावर त्यात चवीपुरते मीठ घालून घेऊया। ढवळून घेऊया। चांगली उकळी आल्यावर आपली शेंगा कोलमीची आमटी तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।